वास्तू बघायचं कशाला? जे काही आपल्या डोक्यात विचार येतात ते हजारो लाखो किलोमीटरवरचे जे ग्रह आहेत ते डायरेक्ट येऊन तुम्हाला कानात सांगत तर नाहीत. बरोबर. म्हणजे गुरु आला आणि गुरुने कानात सांगितलं की आता पैशाबद्दल विचार कर, मग तुला पैसे मिळतील, असं नाही होत. आपले जे काही सबकॉन्शियस आहे ते ह्या प्लॅनेटशी अननोईंगली कनेक्टेड आहे. तुमची इच्छा असो किंवा नसो, तुम्ही पुरुष असो किंवा स्त्री असो, तुम्ही हिंदू असो किंवा मुस्लिम असो, ह्या ज्या काही एनर्जीज आहेत, ज्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड आहे, सगळ्यांसाठी सेम आहे. मोबाईल लेडीजने घेतला तर वेगळा परफॉर्म करेल किंवा जेंट्सनी घेतला वेगळा परफॉर्म करेल असं नाही, बरोबर. किंवा हिंदूनी घेतला आणि मुस्लिमनी घेतला वेगळा परफॉर्म करेल असं नाही. दीज आर द टूल्स, दीज आर द एनर्जीज. वायफाय प्रत्येकासाठी सेम काम करणार आहे. तसं हे शास्त्र कुठल्याही रिलिजन, कुठलीही कास्ट, कुठल्याही जेंडरच्या व्यतिरिक्त त्याच्या पुढे जाऊन काम करतं. इट्स अ एनर्जी. आपलं शरीर पंचतत्वानी बनलेलं आहे. जे काही आपण पूर्वीच्या काळी राजे महाराजे होते, वाडे मोठे मोठे पॅलेस सगळे बनवायचे, त्यावेळी जे वास्तुशास्त्र होतं, जे काही पौरते, जे काही ऋषी होते, त्यांचं काम होतं की राजाचं लाईफ सुखकर व्हावं, कमीत कमी आक्रमणं व्हावी आणि राजाचं जे काही वैभव आहे ते वाढत जावं. त्याच्यासाठी राजपुरोहित आणि राजज्योतिष ही लोक काम करायचे. आता प्रत्येकाला हे राजपुरोहित, राजज्योतिष जे काही आहे ते सरसकट ऍप्लिकेबल होईल का? एखाद्याचं शिक्षण नसेल, माइट बी तो कमर्शियल किंवा त्याच्या जे काही बिझनेस करतो त्याच्यामध्ये चांगला असेल. सो आता हा ठोकताळा राहिलेला नाहीये की तुमच्याकडे एक असेल तरच तुम्ही सक्सेसफुल होऊ शकता. इट्स अ कम्प्लीट पॅकेज. सो ॲस्ट्रो आणि वास्तू तुम्हाला डिरेक्शन द्यायचं काम करतं, तुमच्या लाईफमधलं सफरिंग कमी करायचं काम करतं आणि तुमच्यात जे काही पोटेन्शियल आहे ते फुल युटिलाइज करून तुम्हाला कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त कसा रिझल्ट मिळेल त्याच्यासाठी काम करतं. म्हणून आपण ह्या दोन्ही गोष्टी इंडिपेंडंटली कितपत इफेक्टिव्ह होतील त्याची गॅरंटी थोडी कमी आहे, पण ज्यावेळी आपण कंबाईन करू या सगळ्या गोष्टी त्यावेळी ह्याचा सक्सेस रेट 90% वरती जातो.